संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। अजित पवार, तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? जरांगेंचा हल्लाबोल। संतोष देशमुख प्रकरणात फरार आरोपींना अटक करावीच लागणार। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अभिमन्यू पवारांना झापलं। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल। सभागृहात फडणवीस संतापले। महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीत बीएमसीसाठी जागा वाटप। मुंबईत भाजप शिवसेना एकत्र लढणार। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1.5 तास बंद दाराआड बैठक। मुंबई ठाण्यात एकत्र लढण्याबाबत चर्चा। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहात खडाजंगी। भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांची लक्षवेधी। मुंढे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप, निलंबनाची मागणी। एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब। प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। तुकाराम मुंढेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल, फडणवीसांकडून स्पष्ट। पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार। कंत्राटदारांनी खरोखर कामं केली आहेत का, याची चौकशी व्हावी। व्हिडिओ ट्विट करत संदीप देशपांडेंची मागणी।